झी 24 तास एक पाऊल पुढे। बॉलिवूडचा डॉन शाहरुख खाननं मुंबईच्या वानखेडेवर मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घातला। सिक्युरिटी गार्ड्सनं रोखल्यानंतर त्यांना अर्वाच्य भाषा तर वापरली, शिवाय धक्काबुक्कीही केली। या सगळ्या प्रकरणामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशननं त्याच्याविरुद्ध पोलिसांमध्ये तक्रार केली आहे। दरम्यान या प्रकरणी शाहरुख विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हा सीन रियल लाईफ मधला असला तरी शाहरुखनं रियल लाईफ मध्ये सुद्धा असाच धिंगाणा घातलाय। मुंबई इंडियन्सवर केकेआरनं मात केल्यानंतर वानखेडे स्टेडियमवर देवदास शाहरुखनं हा धिंगाणा घातला। झिंगलेल्या किंग खाननं सिक्युरिटी गार्डला शिवीगाळ आणि मारहाण तर केलीच, मात्र एनसीए आणि बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनाही धमक्या दिल्या। बाजीगरच्या या फुल टू फिल्मी स्टाईल ड्राम्यामुळे वैतागलेल्या एमसीएनं अखेर मरीन लाईन्स पोलीस स्टेशनमध्ये शाहरुख विरोधात तक्रार नोंदवली आहे। शाहरुख खानने मग म्हणजे कंटिन्युअस त्यांचं बडबड चालू होती, शिवाय देणं चालू होतं, एकदा ह्याच्या अंगावर जा त्याच्या अंगावर जा असं चालू होतं। त्यांचे सिक्युरिटी गार्ड जे आहेत ते प्रयत्न करत होते त्यांना आवरायचा। तर त्याच्यावर मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं की याला लाईफ टाईम बॅन करा। त्याच्या मागे दोन कारणं होती। एक म्हणजे स्वतः प्लेयर नसल्यामुळे IPLच्या मॅचना काही परिणाम होणार नाही, मॅचेस चालू राहतील। आम्ही IPL बॅन करत नव्हतो, पण यांना बॅन करतो कारण त्यांनी मिसबिहेव केलं होतं। आणि नंतर मग आम्ही पोलीस कंप्लेंट केली, पोलिसांची कारवाई चालू आहे। शाहरुख खाननी त्या वॉचमनला मॅन हँडल केला MCAच्या, आणि त्या मॅन हँडल केला म्हणून MCA ऑफिसर्सनी त्याबद्दल त्याला बिहेव करायला सांगताना त्यांनी त्यांच्याशी हुज्जत घालायला सुरू केली, दम द्यायला सुरू केलं, थ्रेट्स द्यायला सुरू केले। ह्याबद्दल MCAच्या पदाधिकाऱ्यांनी आमच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार दिलेली आहे आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी केली जाईल आणि चौकशी अंती जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे कारवाई केली जाईल। सिल्वर स्क्रीनचा हा बादशाह आजवर पब आणि पार्ट्यांमध्ये दारू पिऊन धिंगाणा घालण्यात मशहूर होता। आता मात्र थेट क्रिकेटच्या मैदानावर सुद्धा त्यानं आपली इनिंग कंटिन्यू केल्यामुळे फिल्मी आणि क्रिकेट कल्चर एकत्र आणणाऱ्या IPLच्या बदनामीतही भर पडली आहे। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।